गजर झाला दारी, साजनाची स्वारी आली कधीच नाही झुरलं. जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण आताचं बया का बावरलं हे जे काही ट्रेंडिंगला सॉन्ग चाललं आहे या सॉन्गवरती बनवलं आहे. आणि मित्रांनो खूप सारे आपले ॲटिट्यूडचे व्हिडिओ सलग होत होते आणि त्यामध्ये काहीतरी वेगळं असं होत नव्हतं. त्यामुळे मित्रांनो एकदम खतरनाक अशी बीटसिंगची कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो डेमो तुम्ही ऑलरेडी बघितला तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कारण मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तर मित्रांनो या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचे ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचे जेवढे पण फोटो असणार आहेत ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो हे जे काही बीट आहेत ते ॲड करणं थोडंसं अवघड आहे कारण मित्रांनो एकदम जास्त बीट असलं की तुम्हाला देखील जड जाते. तर मित्रांनो आता मी एक ट्रिक सांगणार आहे, ती ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला बीट मार्क करताना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. तर मित्रांनो आता काय करायचं तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर म्हणजे एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला येऊन जायचं आहे. म्हणजे एकदम सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन बघायला भेटतं. सिम्पली यावरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ सिम्पलीरित्या तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो या व्हिडिओची जी काही साईज आहे म्हणजे पूर्णपणे तुम्हाला असं झूम आउट करायचं आहे आणि साईज कमी केल्यानंतर एखाद्या कोपऱ्यामध्ये याला असं सेट करायचं आहे. ओके, या प्रकारे प्रॉपरलीरित्या सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. हा जो काही खालचा फोटो म्हणजे आपण व्हिडिओ ॲड केला आहे, आता हा जो काही व्हिडिओ ॲड केला आहे त्या व्हिडिओमध्ये जसे बीट चेंज होणार आहेत, जसे फोटो चेंज होणार आहेत त्यानुसार तुम्हाला बीट मार्क करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो आता बघू शकता प्रॉपर आपल्या वरच्या व्हिडिओमध्ये जी काही बीट आहे ती या पोझिशनला इथे बघू शकता. म्हणजे फोटो आपला चेंज होतोय. आता इथे वर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. तर या पोझिशन जिथे व्हिडिओ म्हणजे फोटो चेंज होणार आहे बरोबर त्या पोझिशनला तुम्हाला इथे फोटो तुमचा जो काय असणार आहे तेवढा ठेवायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट ह्याचा कट करायचा आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे तुम्हाला या बरोबर या पोझिशनला यायचं आहे. वरच्या व्हिडिओमध्ये जिथे चेंज होईल तिथे तुम्हाला तुमचा दुसरा फोटो ॲड करायचा आहे. बघू शकता या प्रकारे. तर या प्रकारे ज्या म्हणजे तुम्हाला वरच्या व्हिडिओमध्ये जसं दिसणार आहेत बीट त्या प्रकारे प्रॉपर तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये बीट मार्क करायचे. ओके, बीट मार्क करून झाल्यानंतर आता हा जो काही व्हिडिओ असणार आहे तो खालचा व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे. आणि जे काही सॉन्ग असणार आहे ते सॉन्ग देखील मित्रांनो इथूनच तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे जो काही व्हिडिओ आपण ॲड केला आहे म्हणजे डिस्क्रिप्शनला जो काही व्हिडिओ मी बीटसाठी प्रोव्हाइड केला तोच व्हिडिओ तुम्हाला ते सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. त्या व्हिडिओचा सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी सिम्पली ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो जो काही व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला होता तो व्हिडिओ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट साऊंड ओनलीवरती क्लिक करायचं आहे. आणि या प्रकारे तुम्ही ह्याचं जे काही सॉन्ग असते ते घेऊ शकताय. आता मित्रांनो इथे बघू शकता सुरुवातीच्या फोटोला ॲनिमेशन क्रिएट करण्यासाठी एक तर तुमचा फोटो मागून पुढं घ्यायचं किंवा पुढून मागं जाताना असं तुम्हाला दाखवायचं आहे. त्यासाठी मित्रांनो हे एकदम फोटोच्या सुरुवातीला इथे की फ्रेमचा ऑप्शन आहे तो द्यायचा आहे. नंतर मित्रांनो थोडं पुढे जाऊन म्हणजे या पोझिशनला फोटोच्या एंडिंग पार्टला इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे. की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो जी काही पहिली की फ्रेम आहे त्या की फ्रेमला व्यवस्थितरित्या प्रॉपर तुम्हाला फोटो फिल स्क्रीनला सेट करायचा. ओके, फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता हा जो काही फोटो आहे आता म्हणजे दुसऱ्या बीटवरती आल्यानंतर जो काही फोटो असणार आहे तो फोटो फिल स्क्रीनला असणार आहे त्याला थोडंसं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर बघू शकता या प्रकारे पुढं आलेलं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. या प्रकारचं ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर आता मित्रांनो पुढचे जे काही फोटो आपण ॲड केलेले असणार आहेत म्हणजे तुम्ही ॲड केलेले ते प्रत्येक फोटोला तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे. आणि फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता मित्रांनो हे जे काही छोटे बीटमधले फोटो आहेत त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही कॉम्बोची कॅटेगरी आहे या कॉम्बोच्या कॅटेगरीवरती क्लिक करून आता मित्रांनो जे तुम्हाला पेंडुलमचा ऑप्शन दिसतोय म्हणजे जे काही इफेक्ट आहे आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते पेंडुलम 1चं ॲनिमेशन तुम्हाला ह्या पहिल्या फोटोला द्यायचं आहे. म्हणजे लहान बीटमधला पहिला फोटो त्याला पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. पुढच्या फोटोला मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे. म्हणजे असं पेंडुलम 1 पेंडुलम 2 या प्रकारे तुम्हाला प्रत्येक म्हणजे फोटोला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. कुठेपर्यंत जिथेपर्यंत लहान बीट आहे तिथेपर्यंत बघू शकता मित्रांनो. आता इथे टाईमलाईनला मी तुम्हाला या ठिकाणी असं दाखवतो जिथेपर्यंत आपले छोटे छोटे बीटमध्ये फोटो संपत आहेत या पोझिशनपर्यंत 3 सेकंदाच्या फोटोत जे काही डॉट आहे तिथेपर्यंत नाही बघू शकता. नंतर मित्रांनो आपला जो काही पुढचा म्हणजे मोठ्या बीटमध्ये फोटो आहे बघू शकता ह्याची जी काही ड्युरेशन आहे फोटोची ती जास्त आहे. त्या फोटोला मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आणि जी काही स्ट्रेंथ तुम्हाला खाली दिसत्या ती 1.2 वरती ठेवायची. ओके,
1.2 वरती ड्युरेशन ठेवल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे देखील मित्रांनो तुम्हाला खूप सारे असे छोटे छोटे बीटमध्ये फोटो बघायला भेटणार आहेत. तुम्ही प्रॉपरलीरित्या बीट ॲड केलेले असतील ज्या प्रकारे मी सांगितले त्या प्रकारे. तर मित्रांनो ॲड केल्यानंतर आता हे जे काही फोटो आहेत त्यांना देखील मित्रांनो सिलेक्ट करून ॲनिमेशनवरनं कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्या फोटोला पेंडुलम 1 जसं सुरुवातीला आपण दिलं तर तसंच करायचं आहे. पहिल्या फोटोला पेंडुलम 1, दुसरा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2 असं पेंडुलम 1 2 1 2 असं करत जायचं आहे. ओके, तर मित्रांनो हे कुठंपर्यंत करायचं आहे आता बघू शकता. आपली जे काही आता मी असं जे काही 7 सेकंदाची आपली जी काही बीट आहे त्या 7 सेकंदाच्या बीटपर्यंत तुम्हाला असं करायचं आहे. नंतरचा मित्रांनो जो काही फोटो आहे तो मोठ्या बीटमध्ये म्हणजे त्याची जी काही ड्युरेशन आहे ती थोडीशी जास्त आहे. नंतर मित्रांनो ते जास्त ड्युरेशनच्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करून आता मित्रांनो इथे तुम्हाला स्लाइड अँड व्ह्यूचं इथे ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. ते ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढचे जे काही फोटो आहेत त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे आता हा लॉंग ड्युरेशनमधला फोटो झाला ना, म्हणजे जास्त ड्युरेशन आहे याची. नंतरचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवरती क्लिक करून आता मित्रांनो इथे डिस्टॉर्ट लेफ्टचा जो काही इथे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला डिस्टॉर्ट जो काही राईट आहे तो द्यायचा आहे. आता ते राईट लेफ्ट डिस्टॉर्ट राईट लेफ्ट असं ॲनिमेशन तुम्हाला द्यायचे आहे. ओके, नंतर मित्रांनो इथे आता लास्टचा आपला जो काही फोटो असणार आहे तर त्या लास्टच्या फोटोला नंतर तुम्हाला इथे बघू शकता फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर झूम 1चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. जे काही स्ट्रेंथ किंवा ड्युरेशन तुम्ही म्हणू शकताय हे ड्युरेशन तुम्हाला 1.5 वरती ठेवायचे आहे. 1.5 वरती ठेवल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि लास्टचा आपला जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलचं ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे आणि स्ट्रेंथ आहे ती 1.1 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो टोटली अशी ॲनिमेशन होती. फक्त आता मित्रांनो लास्टचा जो काही बीट आहे म्हणजे लास्टच्या फोटोला जे काही स्प्लिट आहे ह्याच्या अगोदर ही झूम 1चं जे काही आपण ट्रान्झिशन ॲड केलं तर ॲनिमेशन त्याचं जे काही इथे ट्रान्झिशनचं ऑप्शन दिसतोय या ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती तुम्हाला फक्त क्लिक करून हेक्झोनल झूमचं जे काही ॲनिमेशन होतं तर ते ॲनिमेशन तुम्हाला ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे केल्यानंतर आता जे काही इफेक्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो जी काही ट्रेंडिंगची कॅटेगरी आहे यामध्ये तुम्हाला सुपर लार्ज स्पॉटचं जे काही इफेक्ट आहे तो इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इथे बघू शकता हे जे काही तुमच्या फोटोला या प्रकारचा इफेक्ट येतोय बघू शकता फायरचा इफेक्ट आल्यागत. तर मित्रांनो हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. सर्वात अगोदर इथे तुम्हाला इफेक्ट्समध्ये व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट बघायला भेटणार आहे. तर हा जो काही म्हणजे जास्त ड्युरेशनमधला फोटो आहे त्या फोटोच्या बरोबर तुम्हाला 4 सेकंदवरती यायचं आहे. 4 सेकंदवरती आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईनचा जो काही कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला आता बघू शकता हा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला सांगतो एकच मिनटं. तर मित्रांनो ह्या कॅटेगरीमध्ये ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला हिल फायरचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आता पुढे तुम्ही थोडंसं गेल्यानंतर आता इथे बघू शकता आपले जे काही 22 सेकंद आहेत त्या 22 सेकंदाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर हा जो काही आपण इफेक्ट या प्रकारचा ॲड केला आहे. तर मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे तर आपण ऑलरेडी लई व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तरी पण मी आणखी तुम्हाला सांगतो. सिम्पली तुम्हाला जे काही व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी आहे यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ओके, स्प्लिट फ्लिकर. तर इथे बघू शकता स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून जी काही ह्याची ॲडजस्टमेंट असणार आहे ते मित्रांनो जशी आहे तशी तुम्हाला राहून द्यायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो आपला लास्टचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट मित्रांनो बरोबर आपले जे काही लास्टचा फोटो आहे त्या फोटोच्या बरोबर म्हणजे झूम 1चं आपण जे काही ॲनिमेशन ॲड केलं आहे बरोबर त्या पोझिशनला तुम्हाला यायचं आहे. ह्या पोझिशनला आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे सुपर लार्ज स्पॉटचा जो काही इफेक्ट होता हाच इफेक्ट ॲड करायचा आहे. आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आपलं जे काही रिझॉल्युशन वगैरे आहे जसं तुमच्या मोबाईलला सेट होईल तसं ठेवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.